थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्यशु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करत मी आदेश पाटील तुम्हाला घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला खरड संघ आणि त्यानं फाईट करेल गावदेवी बुर्दुल संघ. नाणेफेक जिंकली होती. बुर्दुल संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते खरड संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. दोन स्ट्रायकर फलंदाज सौरभ आणि त्याच्या साथीनं फलंदाज रोहित. स्ट्राईक एंडला फलंदाज सौरभ. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुधीर पाटील. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. सामना होईल सुरू. स्ट्राईक एंडला फलंदाज डावकरी हाताचा सौरभ पाटील. पहिला चेंडू गोलंदाज सुधीर. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. फलंदाज मात्र मोठा फटका केल्याच्या दिशेनं बीड झाले ते निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना गोलंदाज सुधीर पाटील या संघाचा सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती पहिला षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज सौरभ. पुढचा चेंडू गोलंदाज सुधीर सज्ज होतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पाडल्यानंतर काहीसा टेक ऑफ झाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आलेला हा निर्धाव चेंडू. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केले. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग प्रिझम मध्ये चेंडूला खेळून डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स आला होता. स्ट्रायकर एंडला फलंदाज. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. संघाचा अकाउंट मात्र ओपन केलं दोन्ही आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी सुधीर पाटीलच्या माध्यमातून राहिली आहे. पॉवर प्लेचं षटक कशा रीतीनं गोलंदाजी करावी याचा ज्वलंत उदाहरण तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहतो आपण गोलंदाज सुधीर पाटील. बुर्दुल संघाचा विचार केला तर सर्वाधिक महत्त्वाचा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती एक बेस्ट ऑलराऊंडर बुर्दुल संघाचा सुधीर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. चेंडू पडतोय तसा यष्टी रक्षक महेश पाटील याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होत असताना पाहतोय आपण. संघाची धावसंख्या जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकी लावल्या गेल्या खरड संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला फलंदाज सौरभ. नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण रोहितला. पुन्हा एकदा सौरभ. यावेळेस मात्र ऑन साईडला अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे फलंदाज होईल बाद. सौरभ बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो पण मयूर. स्क्वेअर लेग मध्ये काय क्षेत्ररक्षण झालं तिथे. साकारच्या माध्यमातून अप्रतिम झेल तिथे टिपला गेला. इंडियात नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येत असताना पाहतोय आपण. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज सुधीर पाटील. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत एक सफलता आपल्या नावावरती राहिली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये लढत देत असताना पाहतो आपण 2 संघ. एका बाजूला खरड आणि त्यांच्या अगेन्स्ट बुर्दुल हे 2 संघ मात्र लढत देत असताना पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेन चेंडू होता ऑन साईडला. तिथे प्रतीक कोपरकर सज्ज आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत अवधी होता एका धावेचा. एक धावेच्या मदतीने पहिलं पॉवर प्ले समाप्त झालंय.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 आकड्यावरती, एक गडी बाद. थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टरच्या माध्यमातून सुमधुर संगीत दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतात. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज भूषण पाटील. स्ट्रायकेंडला फलंदाज आपण पाहू शकाल मयूर, जो 3ऱ्या क्रमांकावरती आला होता. पुढचा चेंडू गोलंदाज भूषण सज्ज होतात. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, स्ट्रॉंग अपील केली जाईल ते आणि फलंदाज होईल बाद. लेग बिफोरच्या स्वरूपात मिळालेली पहिली सफलता गोलंदाज भूषणला. अप्रतिम गोलंदाजी सुधीरने केली. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी मात्र भूषण पाटीलने मात्र सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे गोलंदाज भूषणला. पुढचा चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहितला पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली गेली या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. एक अतिशय वेगवान गोलंदाज बुर्दुल संघाचा पाहतोय आपण. डावखुरी हाताचा गोलंदाज नेहमीच डावखुरी हाताचे गोलंदाज असो फलंदाज असो आक्रमक राहिले आहेत आणि पुन्हा एकदा तेच मात्र आक्रमकता पाहायला मिळते गोलंदाज भूषणच्या माध्यमातून. अनेक सारे मैदानावरती त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे टीम बुर्दुलसाठी. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येत असताना पाहतो आपण. खरट संघाला मात्र आता धावसंख्येवरती सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. जर का विचार केला तर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती पाहतो आपण. दुसरं षटक मार्गस्थ असताना समोर बुर्दुल सारखा धाकट संघ आहे, फलंदाजीचा भरणा असलेला संघ बुर्दुल. यावेळेस मात्र ऑन साइडला लॉप केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या डोक्यावरनं चेंडू जाईल सरळ 6 धावेंसाठी षटकार. जर विचार केला तर तब्बल 10व्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला खरट संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 10. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला. पुन्हा एकदा मिस फील्ड, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल टीम खरट संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती डबल डिजिट 11 यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज भूषण खूप चांगली गोलंदाजी केली भूषणने देखील. एक षटकार त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज भूषण पाटील. यावेळेस मात्र हलक्या हातानं स्टेअर केले, तिथे एक क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात दोन फलंदाजांच्या माध्यमातून. रोहित आणि मोहित असे 2 फलंदाज सध्या आपण मैदानावरती पाहतोय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती.
थँक्यू 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 डीजे मास्टर. दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 आकड्यावरती. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. एक अनुभवी गोलंदाज टीम बुर्दुल संघाचा अंकुश बॉम्बे. अनुभव काय असतो या मागच्या सामन्यामध्ये त्याने दाखवून दिलं. काय गोलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये गोलंदाज अंकुश बॉम्बे. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित सध्या आपण स्ट्राईक एंडला पाहतोय जो सलामीसाठी आला होता. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल फलंदाज रोहितला. यावेळेस मात्र ऑन साईडला शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज बीट झाल्यानं आलेला हा पहिला चेंडू निर्धाव. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहित जो सलामीसाठी आला होता. बॉलिंग ट्रॅकवरती अंकुश बॉम्बे. व्हेरिएशन मात्र त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय नेहमीच. पुढचा चेंडू गोलंदाज अंकुश बॉम्बे सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र लॉफ्ट केला आहे. मिस टायमिंग स्टोक तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ सीमा पार. लॉंग ऑफ रिझनला षटकार. षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 19 या आकड्यावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला केला होता परंतु फलंदाज बीट झाले आणि यष्टी रक्षक देखील बीट झाले परंतु बॅकअपला मात्र चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. अभि पाटील यांच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल टीम खरड संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 20 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज मोहित. बॉलिंग ट्रॅकवरती अंकुश बॉम्बे सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शपळून खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. अंकुश बॉम्बेला मिळालेली पहिली विकेट. विनीत म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. अंकुश बॉम्बेला मिळाली बॅक टू बॅक दुसरी सफलता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय धीरज. अंकुश बॉम्बे सध्या अप्रतिम गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दोन सफलता ज्याच्या नावावरती राहिल्या. नेक्स्ट चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज धीरज. हॅट्रिक चेंडू गोलंदाज अंकुश बॉम्बेसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अंकुश बॉम्बेच्या माध्यमातून. षटक झालं समाप्त तिसरं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती.
चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आदर्श पाटील. बुर्दुळ संघातील सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू असेल तर तो आदर्श पाटील. चौथं षटक घेऊन आले गोलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज होतोय विनीत. यावेळेस मात्र लॉंगा प्रिझम मध्ये खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत तर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. आदर्श पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुढचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत प्रतीक कोपरकर. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. खरड संघाला मात्र या स्लॉगरच्या शेवटच्या षटकामध्ये मात्र हाणामारीचं षटक नेहमीच म्हटलं जातं. त्या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल तेव्हा कुठे फायटिंग टोटल मात्र उभी करू शकेल टीम बुर्दुळ समोर. बुर्दुळ संघाचा विचार केला तर सुधीर पाटील सारखा धाकट फलंदाज त्यांच्यामध्ये, त्यामुळे धावसंख्या मात्र चांगली ठोकावी लागेल. यावेळेस मात्र लॉप करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता आदर्श तिथे आणि फलंदाज होईल बाद. अप्रतिम झेल तिथे आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाज होईल बाद. ऋषी गायकवाड हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. आदर्श पाटील मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका घाल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करतोय गोलंदाज. आलीस मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु ते कोणताही क्षेत्ररक्षक उपलब्ध नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक. शेवटच्या क्षणाला मात्र मोठे फटके ठोकावे लागतील फलंदाजी करत असताना खरड संघाला, कारण की विचार केला तर बुर्दुळ संघ देखील चांगला संघ. यावेळेस मात्र लॉप केलाय आणि तो मोठा फटका मात्र आलाय फलंदाज ऋषीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. ज्या फटकेची अपेक्षा करत होता खरड संघ तो फटका मात्र आलाय तर ऋषीच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिक सोडून जाणार होता. पंचांचा इशारा येतोय की चेंडू वाईट आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल टीम खरड संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. ऋषी सध्या मात्र ऋषीच्या बॅटमधनं 1 षटकार आलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंगा प्रिझम मध्ये क्षेत्ररक्षकात 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि थोडासा फंबल झाले ते क्षेत्ररक्षक आणि 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आणि तिसरीचा प्रयत्न होता. तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होईल आणि 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. आणि येणारे 4 षटकामध्ये टीम बुर्दुळ संघाला मात्र 38 धावांचं लक्ष असेल.
नेक्स्ट मॅच पुढचा सामना असेल नेवालीपाडा आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या दोन संघामध्ये. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की या समालोचन कक्षामध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये येणारे 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष असेल. तर या ऐकूया मायक्रोफोनवरती शिरवली गावचा एक गोड आवाज मंगेश पाटील यांना. तर चला पुढची मॅच असेल संदेश 11 वडवली आणि त्याला फाईट करेल माफ करा जनमन नेवालीपाडा आणि त्याला फाईट करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जनमन नेवालीपाडा आणि त्याला फाईट करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. या दोन संघांदरम्यान पुढची मॅच पाहायला मिळेल. इथे आपण सामना एन्जॉय करतो जिथे द्वितीय फेरीमध्ये पहिली मॅच आणि पहिलं पूर्वार्ध पाहिलं. ज्या पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच खरं टीमनं तब्बल 37 धावा 4 षटकांच्या अखेरीत जमा केल्यानं सेकंड सत्रामध्ये आता लक्ष पार करायचं. गावदेवी बुर्दुल टीम समोर प्रवास आहे. येणारे बॉल 24 आणि 24 बॉलमध्ये 38 धावांचं लक्ष हा सेकंड सत्रामध्ये पार करायचा. अगदी चांगली स्पर्धा आज स्पर्धेचा आपण पहिला दिवस पाहतोय आणि पहिल्या दिवसामध्ये आज 8 संघ एकमेकांसमोर झुंज लढवतील. त्यातून एक संघ लकी ठरेल जो सुपर 5 साठी आजच्या दिवसामध्ये दाखल होईल. मात्र कोणता संघ आज लकी ठरेल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे जिथे तुम्हाला द्वितीय फेरीमध्ये पहिलीच मॅच पाहायला मिळतं. चला दोन्ही टीमच्या संघनायक टॉससाठी रिपोर्टिंग द्या. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि जनमन नेवालीपाडा या दोन टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. दोन सलामवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये. कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही टीमना आम्ही शुभेच्छा देतो. 24 बॉलमध्ये 38 धावेचा लक्ष हा सेकंड सत्रामध्ये पार करायचा. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर गोलंदाज सौरभ गोरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल प्रहार केलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलाय. एक चांगला फटका पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला अजय बॉम्बेनं. तिथे 6 धावा षटकार. टँक डीजे आक्रमण केला पहिल्याच बॉलवरती अजय बॉम्बेनं ज्याच्या पाठमधून षटकार पाहिला. सेकंड बॉल गतीमध्ये परिवर्तन. चेंड स्पेस केला. चेंडू थोडासा बाहेर वळवला आणि सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जिथे हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. पहिल्याच बॉलमध्ये आक्रमण केलं. लगेच
बॅकअप देण्याचा देखील प्रयत्न करतोय सध्या गोलंदाज सौरभ. पुढचा बॉल ओ लाईन खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा, इट इज वाईट. अवंतर धाव जोडली जाईल. अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचल्या 7 या आकड्यावरती. प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय सध्या फलंदाज अजय बॉम्बे. डावकाचा एक विस्फोटक खेळाडू आणि विस्फोटक पाना आजमावलाय. त्याच्या पाठमधून येतो हा दुसरा तडाखा, दुसरा षटकार. टँक डीजे प्रहार केलाय सध्या अजय बॉम्बेनं. 2 षटकार. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती. 38 लक्ष सेकंद सत्रामध्ये पार करायचा आणि तो लक्ष कशा रीतीनं पार करायचं ना, याचं उत्तम उदाहरण सध्या दिल्या मैदानाच्या आतमध्ये अजय बॉम्बेनं. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर असेल, संघ 13 या आकड्यावरती. चला टॉससाठी वारंवार कॉल केला जातोय. लक्ष असू द्या. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साहने टीमच्या संगणकाला विनंती आहे ना, जय हनुमान नेवालीपाडा दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. याच्यानंतर तुमची मॅच असेल. ओ इथे पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकले गोलंदाज सौरभनं. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. 2 षटकार कृष्णा जरूर पाहिल्या आणि त्याच्यानंतर देखील बॅकअप देखील भरपूर चांगला देतो सध्या ओव्हरमध्ये गोलंदाज सौरभ, जिथे शांत ठेवण्याचा प्रयत्न अजय बॉम्बेला करता. प्रहार पदतालिकेचा वापर केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीयेत. पॉवर सर्कलचा षटक या पॉवरफुल बॅटिंग करतो अजय बॉम्बे आणि त्याच्या बॅटमधून आलाय पंचांचा इशारा की या बॉलवरती नक्की घडलं काय, षटकार की चौकार. आणि या बॉलवरती येतील 6 धावा, ठोकलाय षटकार. टँक डीजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या टोटल 19. स्टार्ट भरपूर चांगलं मिळालं. 38 प्रवास आधा पल्ला मी म्हणेन गाठले सध्या गावदेवी बुर्दुल टीमनं. समोर फलंदाज पाहिला सुधीर पाटील, अजय बॉम्बे ही सलामीची जोडी आणि विस्फोटक खेळ देखील त्यांच्या माध्यमातून सध्या मैदानाच्या आतमध्ये. सेकंड षटक या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ध्रुव हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ओ फुलटॉस बॉल, पंचांचा इशारा की नो बॉल. अतिरिक्त उचली होती या बॉलमध्ये, त्याच्या कारणास्तव आपण हा नो बॉल घोषित केला अंपायर्सना. अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. फ्रीड असेल पुढचा बॉल. समोर तेवढा ताकद खेळाडू सुधीर पाटील इन ऍक्शन मध्ये. टॅपिंग क्रिकेट ऑन साईडला लावून द कार्पेटनं लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एकेरी दाब्याने स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अजय बॉम्बे ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्याच ओव्हरमध्ये 3 षटकार पाहिल्या. विस्फोटक खेळी सध्या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. तोच खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज अजय बॉम्बे. चांगलं खेळ सध्या गावदेवी बुर्दुल टीमचं. लक्ष मोठं नाहीये, स्टार्ट देखील भरपूर चांगलं मिळालं. इथून पुढे कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल. गोलंदाज ध्रुवला बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. सेकंड षटक फेकण्यासाठी याचा वापर मॅच मध्ये केलाय. हा ट्रॅकर फुल केलाय, फुल सक्सेसफुल. अजून एक तडाखा दिला. हा 4था षटकार अजय बॉम्बेच्या बॅटमधून.
टँक डीजे प्रहार न प्रहार मॅच मध्ये केला अजय बॉम्बेनं 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 26 च्या आकड्यावरती. इथे मात्र अगदी जड मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. यस पंचांचा इशारा की वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनं संघ 27 या आकड्यावरती 28 या आकड्यावरती. आता अवघ्या 10 धावांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी बुर्दुल टीमला. समोर अजय बॉम्बे प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अलाउन द कार्पेंटर फटका क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण चांगलं केला षटकारानंतर सिंगल खूप काही महत्वाचा न सध्या तोच खेळ अजय बॉम्बेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक ताब्याने स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सुधीर पाटील हा फलंदाज तुम्ही पाहता. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो सुधीर पाटील सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय. सलामीची जोडी आणि तेवढंच चांगलं खेळ सध्या बुर्दुल टीम साठी. इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. सिंगल दबलनं देखील सामना जिंकू शकतो आणि त्याच रणनीतीनुसार सध्या खरं तर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक धाब्याने संघ जाऊन पोहोचला तब्बल 30 धाव पुस्तकावरती. अजूनही 8 धावांची गरज. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज फलंदाज बाद. हा पहिला धक्का गावदेवी बुर्दुल टीमला. अजय बॉम्बे चांगला खेळ साकार असताना आता मैदान सोडावा लागला आणि पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना गावदेवी बुर्दुल टीमला. तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या भूषण पाटील हा दाखल झालाय. गोलंदाज तयार ध्रुव अगदी जड मध्ये हा वा हलक्यात पुश केलाय. फाईन रिझर्व मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक हा डीप मध्ये येतील उचलतील फेकतील तोपर्यंत दबलला प्राधान्य. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला तब्बल 32 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता येणारे 12 बॉल न गरज 6 धाव्यांची. सहा धाब्यांची गरज गावदेवी बुर्दुल टीमला. मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळतं. समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज सुधीर पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. चांगला फटका पाईन रिझर्व मध्ये वेगानं चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हलक्या हाताने पुश केला. अगदी समजदारनं क्रिकेट सुधीर पाटीलचं मैदानाच्या आतमध्ये. स्कोर लेवल झालाय सध्या 37 आकड्यावरती. गावदेवी बुर्दुल आता 1 धावेची गरज आहे. समोर भूषण पाटील. अनिल दादा डोपरी यांचं इथे शुभागमन झालंय. एक गुणवंत आणि लेजंड खेळाडू अनेक यशस्वी आयोजक करते आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा सामना तुम्हाला पुढचा पाहायला मिळेल जिथे जर्मन नेवाली फडा संघाला फाईट करेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. हा सामना जिंकलाय तो मात्र
गावदेवी बुर्दुल टीमनं अभिनंदन. हार्ड लक खरं टीम, तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय बॉम्बे, वैयक्तिक 25 धाब्यांची उपयुक्त